श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 5. सत्यरथ राजाची कथा व प्रदोष व्रताचे महात्म्य. शिवाच्या नामाचा जप केला की अंतःकरणाची शुद्धी होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रायश्चित्त घ्यावे लागत नाही. जो शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रदोष व्रत करतो त्याला आयुष्यात काही कमी पडत नाही. प्रदोष व्रतामुळे आरोग्य लाभते, आयुष्य लाभते, सुख संपत्तीची वृद्धी होते, उत्तम संततीची प्राप्ती होते, दिव्य ज्ञान प्राप्त होते. जो कोणी 12 वर्ष हे व्रत करेल त्याचे संपूर्ण जीवन बदलून जाईल. त्याच्या हृदयातील देवत्व पूर्णपणे प्रकट होईल. प्रदोष व्रताचे महत्त्व महर्षी व्यासांनी प्रतिपादन केले आहे. तरी त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून त्यांनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे आचरण करा. मनामध्ये कसल्याही प्रकारची शंका ठेवू नये. सत्याच्या मार्गावरून वाटचाल करताना आपणास अनेक चांगले दृष्टांत प्राप्त होतात. शौनक आदी ऋषींना सूत शिवमहिमा सांगू लागले. पुरातन काळी सत्यरथ नावाचा एक राजा राज्य करत होता. तो महापराक्रमी होता. मोठी मोठी युद्धे त्याने जिंकली होती. धर्माच्या मार्गाने तो वाटचाल करत होता. तो नित्याने शिवाची आराधना करत असे. एके दिवशी शाल्व देशाचा राजा आपले मोठे सैन्य घेऊन सत्यरथाच्या देशात आला. दोघांमध्ये घनघोर असे युद्ध झाले. त्यामुळे सत्यरथाचा पराभव झाला आणि युद्धात तो मारला गेला. त्यामुळे शत्रू सैन्याने नगरामध्ये प्रवेश केला. सत्यरथ राजाची राणी गरोदर होती. तिचे दिवस भरले होते. पण शत्रू नगरात शिरलेला कळताच ती चोर वाटेने रानात पळून गेली. रानावनात जीवाच्या आतंकाने ती पळत होती. शत्रूच्या भीतीने ती मागे पुढे पाहत पुन्हा पळत होती. आपण शत्रूच्या हाती तर लागणार नाही ना, अशी तिला भीती वाटत होती. त्या विचाराने, भीतीने ती बेशुद्ध होऊन सावध होताच पुढे पळत होती. अतिशय सुकुमार सौंदर्यवती अशी ही राणी होती. रानावनात पळताना तिच्या पायात काटे टोचत होते. तिला असह्य वेदना होत होत्या. आता केवळ कष्टच होते. प्रारब्ध कर्माप्रमाणे प्रत्येकाला फळ भोगावेच लागते. राणीच्या नशिबी आता केवळ कष्टच होते. अनेक दासदासींमध्ये वावरणारी राणी आज एकटीच पडली होती. तिच्यासोबत कोणीच नव्हते. दमून भागून गेलेली ती राणी शेवटी एका झाडाखाली बसली. तहानेने तिचा जीव व्याकुळ झाला होता. तोंड कोरडे पडले होते. त्यातच तिला आता प्रसव वेदना सुरू झाल्या. या अत्यंत कठीण अशा परिस्थितीमध्ये प्रेमळ माणसे आपल्या सोबत असावी असे तिला वाटले. पण आता तिच्या जवळ तर कोणीच नव्हते. पाण्यासाठी ती मोठमोठ्याने ओरडत होती. पण तिचे ते ओरडणे ऐकण्यास एकही दासी अथवा कोणीच नव्हते. अशा परिस्थितीतच तिने एक सुंदर गोंडस मुलाला जन्म दिला. आता ती थोडी सावरली. पुत्रमुख पाहून तिला अतिशय आनंद झाला. तिच्यात थोडे बळ आले. बाळाला झाडाखाली सोडून राणी इंदुमती हळूहळू चालत जवळच असलेल्या सरोवरापाशी गेली. पाणी घेण्यासाठी ती पाण्यात जाऊन पाणी घेऊ लागली. पण तेवढ्यात तिला असलेल्या मगरीने तिचा पाय आपल्या तोंडात धरला व तिला मारून टाकले. इकडे नुकताच जन्मलेला राजपुत्र झाडाखाली एकटाच पडला होता व मोठमोठ्याने रडत होता. त्या बाळाचे रडणे ऐकून तेथून निघालेली एक विधवा ब्राह्मण स्त्री तिथे आली. तिच्या कडेवर 1 वर्षाचा एक लहान मुलगा होता. तिलाही कोणी नव्हते. त्या गोंडस बाळाला पाहून तिला आनंद झाला. पण तो रडतच होता. त्याच्या जवळपास कोणीच नव्हते. त्यामुळे तिला त्याची दया आली. नुकताच जन्मलेला हा बाळ कोणाचा बरे असेल? हा इथे कसा आला? आपण याला उचलून घ्यावे का? इथेच ठेवले तर जंगलातील हिंस्र पाणी त्याला मारून टाकते. असे अनेक विचार तिच्या मनामध्ये आले. ती गोंधळून गेली. काय करावे हे त्याला समजेना. तेवढ्यात एक आश्चर्य घडले. भगवान शंकर यतीच्या वेशात तिथे आले. ते त्या स्त्रीला म्हणाले, ह्या बाळाला तू आपल्या घरी अवश्य घेऊन जा. ह्याच्या पायगुणाने तुझे भाग्य उदयाला येईल. हा क्षत्रिय असला तरी स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याचा तू सांभाळ कर. पण ही गोष्ट मात्र तू कोणालाही सांगू नकोस. तुझे भाग्य थोर म्हणून हा बाळ तुला सापडला आहे. याचे पालन अतिशय प्रेमाने कर. एवढे सांगून शंकर गुप्त झाले. त्या दोघांनाही तिने उचलून घेतले. आपल्या मुलाचे नाव सुचिव्रत तर राजपुत्राचे नाव धर्मगुप्त ठेवले. गावात भिक्षा मागून त्यांचा उदरनिर्वाह चालू होता. कोणी विचारलेच तर दोन्ही मुले माझीच आहेत असे ती सांगत असे. एकदा ती फिरत एकचक्र नावाच्या नगरात आली. तेथे एक सुंदर व मोठे शिवालय होते. तिथे अनेक ऋषी बसले होते. ते शिवाची आराधना करत होते.
श्रेष्ठ अशा शांडिल्य ऋषींच्या मार्गदर्शनाखाली यज्ञयाग सुरू होता. आपल्या दोन्ही मुलांना घेऊन उमा त्या शिवमंदिरात आली आणि अतिशय श्रद्धेने ती पूजा पाहू लागली. शांडिल्य ऋषींचे लक्ष त्यांच्याकडे गेले. धर्मगुप्ताकडे तर ते अतिशय निर्घुण पाहू लागले व म्हणाले, हा खरे तर राजपुत्र, पण दैवगतीमुळे तो दीन झाला आहे, लाचार झाला आहे आणि आपल्यासमोर भिक्षा घेण्यासाठी आला आहे. शांडिल्य ऋषींचे हे बोलणे ऐकताच उमेने साष्टांग नमस्कार घातला व म्हणाली, महाराज, आपण थोर विभूती दिसता. आपणास त्रिकाल ज्ञान आहे. आपणास भूत भविष्य सर्व काही समजते. कृपा करून त्याचे आई वडील कोण आहेत, ते जिवंत आहेत का, कोठे आहेत, हे मला सांगावे. शांडिल्य ऋषींनी उमेला मोठ्या प्रेमाने उठवले व म्हणाले, सत्यरथ नावाचा राजा हे राजपुत्राचे वडील. राजा सत्यरथ अतिशय पराक्रमी होता व धार्मिकही होता. एकदा राजा सत्यरथ भगवान शंकरांची पूजा करत होता. तो दिवस प्रदोषाचा होता. अतिशय श्रद्धेने मनोभावे शंकरांची पूजा करीत बसला असता अचानक त्याचा नगरावर शत्रूंनी हल्ला चढवला. नगराच्या सर्व बाजूंनी त्यांना वेढा दिला होता. हे कळताच भगवान शंकराची पूजा तशीच सोडून तो उठला. आता शत्रूचा वेढा उठवला पाहिजे, आपल्या प्रजेचे रक्षण केले पाहिजे असा विचार करून पूर्ण तयारीने तो शत्रूशी लढायला रणांगणात गेला. मोठ्या शौर्याने तो लढला व शत्रूंना ठार मारले. आपण आपले कर्तव्य बजावले या विचारातच तो होता. आपण पूजा पूर्ण केली पाहिजे हे त्याच्या लक्षात आले नाही. त्यामुळे पूजा पूर्ण न करताच त्याने भोजन केले. पूजा पूर्ण केली नाही, त्यामुळे तो अल्पायुष्य होऊन मरण पावला. म्हणून कोणीही चालू असलेली भगवान शंकरांची पूजा सोडू नये. त्याच्या आईने सुद्धा कपट करून आपल्या सवतीचा प्राण घेतला आणि तिला मारून टाकले. या राजपुत्र धर्मगुप्तानेही मागील जन्मी शंकराचे कोणतेही व्रत किंवा पूजा अर्चा केली नाही. म्हणूनच आता तो जन्मताच पोरका बनला. प्रदोषाच्या वेळी मनापासून मोठ्या भक्तिभावाने भगवान शंकरांची पूजा करावी. तसेच शंकरांची पूजा अर्धवट सोडून कधी उठू नये. प्रदोष काळ हा मोठा भाग्यवान काळ असतो. कारण प्रदोष काळात भगवान शंकर पार्वती समोर स्वतः नृत्य करीत असतात. सरस्वती वीणा वाजवत असते. पुरोहित बासरी वाजवतो. लक्ष्मी लयबद्ध ताल देते, तर भार्गवी सुरेला लाभ घेते. शिवाचा परममित्र यक्षपती हात जोडून उभा असतो. यक्ष, गण, गंधर्व, किन्नर, देव हे सर्वजण शंकरांचे नृत्य पाहत असतात. हे सर्व उमेने जाणून घेतले. आता तिला आपला मुलगा सूचिव्रताबद्दल जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली. अतिशय विनम्रपणे ती म्हणाली, मुनिवर, आपण मला बहुमूल असे ज्ञान दिलेत. मी आपल्याला शरण आले आहे. आता माझा मुलगा दरिद्री का झाला ही कृपा करून सांगावी. तेव्हा शांडिल्य ऋषी म्हणाले, तुझ्या मुलाने मागील जन्मी अन्यायी मार्गाने संपत्ती मिळवली, पण दान मात्र काहीच केले नाही. तसेच शंकरांचे पूजनही कधी केले नाही. ज्याप्रमाणे परान्न चोळून खाल्ले तर जीभ जड होते, त्याचप्रमाणे दुसऱ्याचा पैसा फसवून घेतला तर त्याच्या हाताला पाप भोगावं लागते. परस्त्रीची अभिलाषा धरली तर अंधत्व येते. म्हणून परस्त्री किंवा दुसऱ्याच्या पैशाची अभिलाषा धरू नये. उमेने शांडिल्य ऋषींनी सांगितलेले हे सर्व ज्ञान समजून घेतले आणि आपले दोन्ही पुत्र मोठ्या आदराने ऋषींच्या पायांवर घातले. ऋषींनी त्यांना पंचाक्षर मंत्र दिला आणि प्रदोष व्रत करा असे सांगितले. तेव्हा उमेने ऋषींना प्रदोष व्रत कसे करावे याची माहिती सांगावी अशी विनंती केली. तेव्हा शांडिल्य ऋषी सांगू लागले, प्रदोष व्रतामध्ये पक्षप्रदोष व शनिप्रदोष हे जास्त महत्त्वाचे असतात. त्या दिवशी काही खाऊ नये, सत्कर्म करावे आणि 3 घटका रात्र झाली की भक्तिभावाने शंकरांची पूजा करावी. प्रदोष व्रत कसे करावे ते सांगतो. गाईच्या शेणाने भूमी सारवून पवित्र करून घ्यावी. नंतर तेथे कर्दळी अथवा केळीचा सुंदर मंडप उभा करावा. तो सुगंधित फुलांच्या माळांनी सुशोभित करावा. आपण स्वतः शुभ्र वस्त्र परिधान करावे. पांढरे गंध व पांढरी सुवासिक फुले घ्यावी. श्री शंकरांचे लिंग स्थापन करून दक्षिण भागी मुरांतकाची पूजा करावी. तो उजव्या बाजूला अग्नी असू द्यावा. त्याचप्रमाणे गजानन, अष्टमहासिद्धी, अष्टभैरव यांचीही श्राद्धयुक्त अंतकरणाने पूजा करावी. 8 दिशांचीही पूजा करावी. पूजा झाली की शत्रुचित्ताने शंकराचे ध्यान करावे. हा नीलकंठ निर्मळ मनाचा आहे. कोठ्यावधी चंद्रांच्या प्रकाशासारखा शीतल आहे. अशा ह्या सनातन पूर्ण ब्रह्माची यथासांग मनोभावे पूजा आपण केली तर आपले इच्छित कार्य पूर्ण होते.
शांडिल्य ऋषींनी धर्मगुप्त व शुचिव्रत या दोघांना असा उपदेश केला. तेव्हा ते दोघे जण काही दिवस एकचक्र नगरात राहिले व ऋषींनी सांगितल्याप्रमाणे अगदी मनोभावे त्यांनी 4 महिने प्रदोष व्रताचे आचरण केले. शिवपूजेची चोरी कधीही करू नये, कारण ते सतत सर्वात मोठे पाप आहे. तीर्थप्रसाद चोरून घेणे हे तर ब्रह्महत्येचे पाप होय. अशा प्रकारे मोठ्या सात्विकतेने व भक्तिभावाने शुचिव्रत व धर्मगुप्त प्रदोष व्रत आचरत होते. एकदा शुचिव्रत असाच एकटा नदीकाठी फिरत चालला होता. तेवढ्यात त्याच्या समोरची एक दरड एकदम ढासळली आणि त्यातून एक हंडा बाहेर पडला. तो हंडा सोन्याच्या मोहरांनी काठोकाठ भरलेला होता. तो हंडा घेऊन शुचिव्रत आपल्या घरी घेऊन आला. उमेला खूप आनंद झाला. शुचिव्रत त्यातील धनाचा अर्धा भाग धर्मगुप्ताला देऊ लागला, पण धर्मगुप्ताने मोठा भाव असल्याने धन घेतले नाही. ते दोघेही शिवध्यानामध्ये व शिवपूजनामध्ये मग्न होते. त्यामुळे भगवान शंकरांची कृपा प्राप्त झाली. दोघांचे वैभव वाढतच चालले. एके दिवशी वनविहार करत असताना त्याच वनात गंधर्व कन्या खेळत होत्या. त्यातील एक अतिशय सुंदर होती. राजपुत्र धर्मगुप्त तिचे सौंदर्य पाहून आकर्षित झाला आणि तो तिच्याकडे एकटक पाहू लागला. हे धर्मगुप्त, परस्त्रीकडे असे पाहू नये. अशा स्त्रिया पुरुषांना मोहात पाडतात, त्यामुळे अनर्थ घडतो. पुढे काही अंतर चालू गेल्यानंतर त्याला गंधर्व राजाची कन्या अंशुमती दिसली. ती तर अप्सरेपेक्षाही सुंदर दिसत होती. अंशुमतीही त्याच्याकडे पाहतच राहिली. ती विचार करू लागली, आपल्या वडिलांनी शंकरांना विचारले होते, माझ्या सुस्वरूप आणि परमप्रिय कन्येचा विवाह कोणाशी करावा. तेव्हा शंकर म्हणाले होते, सत्यरथ राजाचा पुत्र धर्मगुप्त आहे. तो माझा परमभक्त आहे. त्याच्याशी तिचा विवाह करून दे. हा तरुण म्हणजे भगवान शंकरांनी सांगितलेल्या धर्मगुप्तासारखा तर नसेल ना. हा किती रूपवान आहे. क्षीरसागरातून प्रत्यक्ष चंद्रच जणू काही वर आला आहे असे वाटते. असा विचार करत करत ती त्यास पाहत होती आणि आपण त्याच्या प्रेमात कधी पडलो हे तिला कळालेच नाही. त्याच्याशी संवाद साधावा असे तिला वाटत होते, पण सख्याबरोबर होते. तेव्हा तिने मोठ्या युक्तीने फुले आणण्यासाठी त्यांना पाठवले. अंशुमतीने अतिशय सावधपणे राजपुत्र धर्मगुप्ताला आपल्या जवळ बोलवून घेतले. त्याच्यासाठी पल्लवाचे मऊ आसन तयार केले. राजपुत्रालाही हेच हवे होते. तो मोठ्या आनंदाने आसनावर येऊन बसला. इतक्या जवळ असूनही अंशुमती त्याच्याकडे सरळ सरळ पाहू शकत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर लज्जेचा भाव पूर्णपणे दिसत होता. त्याच्याशी कसे बोलावे हे तिला समजत नव्हते. मग मात्र धीर करून ती म्हणाली, मी आपल्या प्रेमात कधी पडले हे मला समजलेच नाही. आपल्याशिवाय मी कोणाचा विचार करू शकत नाही. प्रिया, मला आपली म्हणा. आणि अंशुमतीने आपल्या गळ्यातील तेजस्वी मौक्तिकांची माळा हलकेच काढली आणि राजपुत्राच्या चरणकमलांवरती ठेवली. तेव्हा धर्मगुप्त म्हणाला, हे सौंदर्यवती, मला आई वडील नाही. शत्रूंनी माझ्या वडिलांना ठार केले व माझे राज्य घेतले आहे. मी गरीब आहे. त्यामुळे तुझ्या पित्याला मी पसंत पडेन असे वाटत नाही. तेव्हा मोठ्या नम्रतेने अंशुमती म्हणाले, आपण माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवावा. मी माझ्या पित्याला सर्व व्यवस्थितपणे समजावून सांगते. आपण 3 दिवसांनी याच ठिकाणी आपल्या दोघांच्या विवाहासाठी यावे. मी माझ्या पित्याला घेऊन येईन. त्यांच्या संमतीनेच आपला विवाह होईल असे बोलून ती तिथून हे सारे पित्याला कथन करण्यासाठी निघून गेली. धर्मगुप्तही आपल्या घरी आला. ही सर्व हकीकत त्याने आपल्या भावाला सांगितली. तेव्हा तो म्हणाला, आपणास हा शांडिल्य ऋषींचा कृपाप्रसादच लाभला आहे. गुरुचरणांवर त्याची श्रद्धा असते. त्याला कधीच काही कमी पडत नाही. अगदी मृत्यूपासूनही गुरु आपल्या शिष्याचे रक्षण करतो. दोघा भावांनी ही हकीकत आपल्या आईलाही सांगितली. गंधर्व कन्या अंशुमतीने सांगितल्याप्रमाणे 3ऱ्या दिवशी दोघेही पुन्हा त्या वनात गेले. गंधर्व राजा सहपरिवार लग्नाच्या सर्व तयारीसह आधीच आला होता. आपला सर्व गुण संपन्न आणि सुलक्षणी जावई पाहून गंधर्व राजाला अतिशय आनंद झाला. पालखी पाठवून धर्मगुप्ताच्या आईला लगेचच बोलावणे आणले आणि मोठ्या थाटामाटात वैभव संपन्न असा विवाह सोहळा साजरा झाला. वस्त्रे, दागिने मोठ्या सन्मानाने अर्पण केले. 1,00,000 रथ, हजारो हत्ती, सुंदर घोडे, दासदासी, सुवर्णरत्नांचे भांडार व स्वर्गीय धनुष्यबाण त्याने धर्मगुप्ताला अर्पण केले. अनेक पराक्रमी सेनापती आणि चतुरंग सेनाही दिली. मोठ्या आनंदाने पतीसोबत चालणारी अंशुमती
मंगलवाद्यांचा गजर आणि सेना हे सारे घेऊन धर्मगुप्त आपल्या स्वतःच्या राज्यात म्हणजे विदर्भ नगराजवळ आला. बलशाली गंधर्व सेनेने विदर्भ राजाचा ताबडतोब पाडाव केला. आपल्या वडिलांचा वध करणाऱ्या दुमर्शन राजाला धर्मगुप्ताने मोठ्या दिलदारपणाने जीवदान दिले. अनेक देशांचे राजे धर्मगुप्ताच्या भेटीसाठी येत होते. मग एक उत्तम असा मुहूर्त पाहून त्याचा राज्याभिषेक करण्यात आला. आपली माता उमा आणि ज्येष्ठ बंधू सुचिव्रताला योग्य प्रकारे मान देऊन धर्मगुप्ताने पुढे हजारो वर्ष उत्तम राज्य केले. शांडिल्य ऋषींबद्दल धर्मगुप्ताच्या मनात मोठा आदरभाव होता. त्याने शांडिल्य ऋषींना मोठ्या सन्मानाने आपल्या नगरीत बोलावून घेतले आणि गुरुदक्षिणा म्हणून 100 पद्म मोहरा त्यांच्या चरणांवरती अर्पण केले. त्याचप्रमाणे मौल्यवान रत्ने, अलंकार, वस्त्रेही अर्पण केली. त्याची शिवभक्ती अखंड सुरू होतीच. त्यामुळे दुःख, संघर्ष, संकटे, रोग, वैधव्य, मरण वगैरे राज्यातून नाहीसे झाले. प्रजा राजाचे सदैव गुणगान करत असे, तर ब्राह्मणांचे उत्तमोत्तम आशीर्वाद लाभत होते. राज्यात सर्वत्र आनंद होता. अंशुमतीही सुखी समाधानी होती. अशा प्रकारे 1000 वर्ष धर्मगुप्ताने राज्य केले व त्यानंतर आपला मुलगा सूरज ह्याला राज्याभिषेक केला व त्यास राज्य दिले. आपण मात्र मनोभावे शंकरांची प्रार्थना करू लागलो. भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन धर्मगुप्तासाठी एक दिव्य विमान पाठवले. धर्मगुप्त राजाला आता दिव्य देह प्राप्त झाला. आई, भाऊ आणि पत्नी अंशुमतीसह राजा कैलासाला गेला. तिथे शिवाचे दर्शन घेतले. सर्वांनी लोटांगण घातले. तेव्हा आपल्या प्रिय भक्ता शंकराने उचलून आपल्या हृदयाशी धरले आणि त्याची अनन्य अशी भक्ती पाहून त्याला स्वतःजवळच अक्षयपद दिले. असे हे धर्मगुप्ताचे आख्यान जो नियमितपणे वाचतात किंवा श्रवण करतात त्यांचे सर्व संकट प्रसंगी स्वतः भगवान शंकर मागे पुढे उभे राहून त्यांचा सांभाळ करतात. ते पापमुक्त होतात. त्यांना विजयश्री नेहमीच हार घालते. वैभव प्राप्त होते. प्रदोष व्रत करणाऱ्यांना मृत्यूचे भय वाटत नाही. ज्यांच्या घरात शिवलीलामृत हा ग्रंथ असतो त्यांचे भगवान शंकर पाठीराखे असतात. शेवटी त्यांना शिवचरणाजवळ जागा मिळते. खरोखर हा ग्रंथ अलौकिक आहे. हा एक प्रकारचा विशाल असा आम्रवृक्ष आहे. जसा आंब्यामध्ये मधुर रस भरलेला असतो त्याचप्रमाणे या काव्यामध्ये भक्तिप्रेमाचा मधुर रस भरलेला असतो. परंतु ज्यांची शिवाच्या चरणावरती निष्ठा नसते, दृढ श्रद्धा नसते, त्यांना या काव्यातील आशयाचा आनंद घेता येणार नाही. परमार्थाच्या प्राप्तीसाठी अंतःकरणाची शुद्धता आणि परमश्रद्धा हे 2 गुण महत्त्वाचे आहेत. याच्या आधारेच कितीतरी स्त्री पुरुषांनी आपले जीवन आनंददायी बनवले. त्याचप्रमाणे आपणही एकाग्रतेने परमश्रद्धेने या ग्रंथाचे वाचन करून त्याचप्रमाणे शिवाची आराधना करावी. त्यामुळे आलेली संकटे तर टळून जातीलच आणि त्याचबरोबर शिवचरणी एकरूपता साधता येईल. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.